भावना आपण आले सध्या चेंजिंग रूममध्ये. पहिलं बॅग बी काढतो. पहिलेच लेट झाले 10 मिनिट. तर चला बाहेर जाऊ. आपण आले जिममध्ये. 10 मिनिट लेट झाले तर बी कोणी नाही आलं. आपणच आले आणि सर आले. झालं थोडं लेट झालं कुण्या कारणामुळं. तर राहते प्रत्येक कधी टायमावर कधी नाही टायमावर येतं. नमस्कार भावांनो. तर कसे आहेत तुम्ही? बरेच कार बरा आहे. बरं असं तर बी कमेंट करा आणि असं तर बी कमेंट करा. की थोडी काळजी आहे माझी बरं का. तर बघा आज आहे आपला कितवा दिवस तर तुम्हाला माहिती आहे कितवा दिवस आहे. आज आहे आपला 92वा. काल आपला वर्कआउट एकदम बेस्ट झाला. का बायसेप दुखला ते माझे एकदम खतरनाक वर्कआउट झाला कालचा. आणि आज बघू आपण मारणार आहे नाही वॉर्मअप झालं का सांगतो तुम्हाला. आज आहे आपला दिवस 93वा. झाले आपले 27 दिवस बाकी राहिले तर आपला सीझन 1 कंप्लीट होईल. तर पहिलं आपण वॉर्मअप करून घेऊ. पहिलेच आपल्याला लेट झाले बरं का. तर चला मी पहिलं वॉर्मअप करून घेतो. भेटतो तुम्हाला 5 मिनटात. 5 मिनटं कशाला काय रे काय पण बोलतो भाऊ तू. तर बघा भेटू आपण वॉर्मअप कंप्लीट झाल्यावर. काय पण बोलतो मी. तर चला वॉर्मअप कंप्लीट करतो आणि भेटतो तुम्हाला वॉर्मअप झाल्यानंतर. वॉर्मअप कंप्लीट झाला. आपण वॉर्मअपमध्ये मारलं आहे आपले नॉर्मल पुशअप ट्रायसेपसाठी आहे. पहिली एक्सरसाइज तर 12 आणले. पहिलं सेटला घेऊ 5-5 किलो. बघू कितीच येतात का नाही. कारण की बारले मोठा आहे मला भीती वाटलं ते. पहिलं नॉर्मल मारून घेतो आणि वेट आणतो मग भेटतो तुम्हाला. आपण लावले आता वेट बघू. किती जातात का नाही. तर बार मोठा आहे दिसायला हलका आहे. तर बघू पहिलं सेटमध्ये. तर भावनं बघा आपला पहिला सेट कंप्लीट झाला. तरी आपण मारलं. मला वाटलं 15-20 जातात गेले तर मला गेले 20 गेले. तर आता आपण मारू दुसरा सेट. तर दुसरा सेट कंप्लीट झाला. आता आपला झाला दुसरा सेट कंप्लीट झाला. आणि आपण बघा दुसऱ्या सेटला सरांचा सपोर्ट घेऊन मारले. 15 मारले आहे सपोर्ट घेऊन. तर मला गेले असते 10 आरामशीर. तर सरचा सपोर्ट घेतलं म्हणून आपल्याला गेले 15. तर की बघू आता डायरेक्ट तिसऱ्या सेटला सगळे राहणार. तर बघा तुम्ही रिॲक्शन. तर चला आपण तिसरं सेट लगेच घेऊ. पुरी की घ्या. तर बघा तुटल्यामुळं हाताला त्रास होते. उचलता पण येत नाही सर. ओके. आपला झाला तिसरा सेट कंप्लीट झाला. आणि न सपोर्ट घेता आपण मारले फक्त किती मारला असं तुमचा भाव. तर आपण मारले फक्त बघा 10 मारला आपण. 10 मला वाटलं तेवढे जातात का नाही. मला उचलताना थोडा हाताला दुखला तर बघा त्रास होती वरच्यावर. काहीतरी करायला पाहिजेत लवकरात लवकर. कारण की पुढे चालून आपले हार्डवर्क चॅलेंज होणार आहेत.
तरी आपला बघा पहिली एक्सरसाइज कंप्लीट झाली आहे. तर चला बघू आता दुसरी एक्सरसाइजला. तर पहिलं मी ते आपलं काढून ठेवतो वेट लोकेशनला ठेवतो आणि भेटतो तुम्हाला. आपण मारलं बघा पहिली एक्सरसाइज. तर माझ्या उजव्या हाताला जास्त प्रेस पडला आणि डाव्या हाताला कमी प्रेस पडला. तर आता आपण जे बी मारताना तिसरी एक्सरसाइज मारताना डाव्या हाताने थोडं जास्त मारूया कारण की कमी प्रेस पडला इकडं. तर आता आपण मारू दुसरी एक्सरसाइज. तर त्या एक्सरसाइजचं नाव आहे, जे मला माहित आहे मी ते सांगतो तुम्हाला. तर मला फक्त ट्रायसेप्सच माहित आहे, बॅकचे पण माहित आहे थोडे. तर पहिलं सांगत होतो नंतर कारण की एक एक्सरसाइजचे नाव आहेत 4-5 त्याच्यामुळे मी नाही सांगत नाव. तर जाऊ द्या. तर आता आपण घेऊ दुसरी एक्सरसाइज, सिंगल हँड डंबल्स. तर आपण वेट स्टार्टअप करू. किती करायचं राव आता स्टार्टअप. तर आपण स्टार्टअप करू किती बघा, 12:30 पासून स्टार्टअप करू. तर चला पहिला सेट घेऊ आपण. दुसरं एक्सरसाइज मारलं तर तुम्हाला चुकीचं सांगितलं. पहिल्या सेटला वेट किती घ्यायचं काय नाही. तर ते तिसरं एक्सरसाइजचं होतं, मी 12:30 चुकीचं सांगितले. तर बघा आपण पहिल्या सेटमध्ये घेतलं 7.5 किलो वेट आणि मारलं 25 मारलं. आणि दुसऱ्या सेटमध्ये पण सेम वेट सेम रॅप. तिसऱ्या सेटमध्ये आपण घेतलं 10 किलो आणि 5 न सपोर्ट घेता मारला आणि 5 आपल्या बोटाचा सपोर्ट घेऊन मारलं. एकदम प्रॉपर मारलं. प्रेस पण चांगला पडला. तर वेग आपल्या डाव्या हाताला कमीच पडला आहे. तर बघू आता जी आपली तिसरी एक्सरसाइज आहे ना, बघू कोणते काय नाही, विसरून चालला बारला. तर जाऊन बघतो खाली नाव काय नाही. तर स्टार्टअप घेऊ आपण वेट 12:30. तर मी चला जाऊ खाली. कंप्लीट झालं का मग तुम्हाला सांगतो. आपली झाली तिसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली. तर मला वाटलं बघा, तर बघा पहिल्या सेट मी तुम्हाला सांगितले 12:30 आणि आपण मारलं 20. दुसऱ्या सेटमध्ये होतं 15 किलो. लईच कमी गेले राव. बघा आपल्याला गेले फक्त 15 बी नाही गेले, 12 गेले फक्त. तिसऱ्या सेटमध्ये आपण वेट घेतलं 20 किलो आणि आपण मारलं 5 मारलं, 6 पण मारलं, 6 मारलं टोटल. 7वां घेत होतो, नाही गेलं, पडून गेला हातातून. गेल्या बी असंच झालं.
यापर्यंत बी असं झालं. केव्हा होईल काय माहीत, जेव्हा आपलं 20 किलो वेट होईल तेव्हा 10 मारणं होईल काय माहीत आता. तर आपली बघा तिसरी एक्सरसाइज कंप्लीट झाली आहे. माझं काही चुकत असं तर मला कमेंट करा. तर पहिलं आता आपण घेऊ चौथी एक्सरसाइज. मशीन घेऊ आता. आज आपला वर्कआउट काही चांगला नाही झाला, कारण की मलाच नाही कळलं की मी कोणती एक्सरसाइज मारलं. कारण की आज मी तेवढा कन्फ्यूज झालो, फारच कन्फ्यूज झालं. कारण की आज माझं लक्षच नव्हतं वर्कआउटमध्ये. असं वाटलं होतं की मी कुठं बाहेर दुनियात आहे माझं डोकं. एकदम मी कन्फ्यूज झालो, काय मारलो काय नाही. एकदम डोकं असं एकदम माझं हे झालं, क्रॅक होऊन गेले पागल. त्याच्यामुळे मी काय मारलं काय नाही. तर माझं काही चुकलं बिकलं तरी बी मला कमेंट करा. काही उपाय असलं तर सांगा मला. तर कारण की आज खरंच माझं लक्षच नव्हतं आज वर्कआउटमध्ये. काय बोलावं काय कळतच नाही मला. एकदम असं डोकं माझं ना क्रॅक झालं असं दिमागात धोंडा घालून घेऊ वाटलं आलं. कारण की वर्कआउटमध्ये मनच नाही लागला असं. आपल्याला कधी नाही झालं असं, आजच झालं आहे. तर मारला मी 5 का 6च मारले आणि आपला टाईम गेला असं वाया गेला. 6:30 वाजता 5:45 झाले. एवढं पस्तर आपण घरी असताय. तर आज आपण जिममध्येच आहे आणि आज आपण मारले ट्रायसेप. आज होता आपला 93वा दिवस. तर बघू उद्या काय होते काय नाही. आजचा तर दिवस बेकार गेला की असं दिमाग एकदम भद्द झालं माझं. तर जाऊ दे आता, उद्या होते काय नाही. उद्याचं उद्या बघू आता. आज थोडं आपण रिलॅक्समध्ये झोपू आज, न लोड घेता. तर चला भावांनो, माझं काही चुकलं तर मला कमेंट करा. कारण की आज चुकलेच. आज आपण बरोबर नाही मारलं वर्कआउट आणि आपलं लक्षच नव्हतं आज. तर चला काय बोलावं काय कळतच नाही मला. तर आज आपण मारले ट्रायसेप आणि ॲप्स झाले माझे. आता मी कार्डिओ घेतो आणि भेटतो तुम्हाला आता उद्या.
चला बाय बाय.